मित्रांनो, तुम्हालाही रंगपंचमी हा सण खूप आवडतो का? हा माझा प्रश्न आहे. पण तुम्ही कधी कोणाला जबरदस्ती रंग लावलाय का? तर थांबा, असा विचारही करू नका. त्याचं कारण काय? चला मी सांगते. नमस्कार, मी तुमच्यासोबत रेणुका. तुम्ही बघताय दक्ष न्यूज. तुमच्या माहितीसाठी भारतीय कायद्यानुसार कोणाच्याही इच्छेविरुद्ध किंवा जबरदस्ती रंग लावणं हा फक्त सणाचा भाग नाही, तर तो विनयभंग किंवा शारीरिक इजा या श्रेणीत येऊ शकतो. हो, जर कोणी व्यक्ती स्पष्टपणे नको म्हणत असतानाही जबरदस्ती रंग लावला किंवा स्पर्श केला, तर त्याविरुद्ध विनयभंग कलम 74 किंवा मानहानी अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि यावर 1 ते 5 वर्षांपर्यंतच्या कैदेची आणि दंडाचीही तरतूद आहे. अनेकदा रंगांमुळे त्वचेचे आजार होतात किंवा इजा होते. तर तुमच्या रंगाने कोणाला शारीरिक इजा झाली तर कलम 118 नुसार कडक कारवाई होऊ शकते. एवढंच नाही तर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणं किंवा कोणाच्या घरात जबरदस्तीनं शिरणं हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे. लक्षात ठेवा, सण साजरा करा, मात्र समोरच्या व्यक्तीचा विचार करून. आणि जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर घाबरू नका. त्वरित 112 या पोलीस मदत क्रमांकावर फोन करा आणि जागरूकतेने सण साजरा करा. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच आमच्या फेसबुक आणि Instagram पेजलाही फॉलो करायला विसरू नका.